नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमे स्पेशल एकदम खुटखुटीत आणि एकदम मऊसूत अशी ही नारळाची वडी. नारळ वडी बनवताना तुमचा पाक कडक होतो का किंवा वडी खूप चिवट बनते का? तर काळजी करू नका. आज आपण तुम्हाला बिघडलेली वडी कशी सुधारायची याच्या सुद्धा टिप्स सांगणार आहोत आणि ही पाक चुकू नये किंवा एकदम कडक होऊ नये यासाठी सुद्धा यामध्ये खूप साऱ्या टिप्स सांगणार आहोत. बरं, आता ही वडी आहे ना बनवलीत की 1 महिना आरामात टिकते, पण अजिबातही टिकणारच नाही, कारण एवढी ही वडी खुसखुशीत आणि स्वादिष्ट बनते की एकाच दिवसामध्ये संपून जाईल. चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला आता आपल्याला वडी बनवण्यासाठी अगोदर लागणारे साहित्य बघूया. तर इथं मी घेतलेला आहे खवलेला नारळ, म्हणजे ओला नारळ असतो तो खवून घेतलेला आहे, साखर, तूप, दूध आणि वेलची पूड. आता याचं जे प्रमाण आहे ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तर तिथं जाऊन एकदा नक्की चेक करा. आता हे जो आपण खवलेला नारळ आहे तो कढईमध्ये टाकायची आहे. गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच हा नारळाचा खीस किंवा मग खवलेला नारळ आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे, पण त्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं तूप टाकायचं आहे. आता अगोदर तूप टाकून त्यानंतर यामध्ये नारळ टाकलात तरी सुद्धा जमू शकते. मंद आचेवर त्याला थोडंसं कोरडं होईपर्यंत किंवा मग नारळातील जो ओलावा असतो तो जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. आता हे मिश्रण परतताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ह्या खीस किंवा मग हा खवलेला नारळ आहे त्याचा अजिबाती कलर चेंज झाला नाही पाहिजे किंवा मग हा अजिबाती लागला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथे कंटिन्यू परतत राहायचंय, म्हणजे आपला हा नारळ आहे तो अजिबाती लागणार नाही. आता ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला लो फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवरतीच करायची आहे. आता ही वडी बनवेपर्यंत म्हणजे थापेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला मंद किंवा मध्यमच ठेवायचे आहे. चला इथे नारळ आहे म्हणजे जे खोबरं आहे ते मस्त असं कोरडं झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. साखर टाकली, परतलं की त्याचबरोबर आपल्याला इथे दूध सुद्धा टाकायचे. आता इथे दुधाच्या ऐवजी तुम्ही दूध पावडर टाकलीत ना तरी सुद्धा जमू शकते. आता हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करायचं. आता हे आपल्याला प्रोसेस करताना जी गॅसची फ्लेम आहे ती मी ते मंदच ठेवलेली आहे, म्हणजे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं. आता साखर आणि दूध टाकल्याच्या नंतर याला ना पाणी सुटतं आणि हे जे मिश्रण आहे ते सैलसर किंवा मग पातळसर असं तयार होतं. आता घाबरण्याची गरज नाही. लो फ्लेमवरतीच आणि मीडियम फ्लेम म्हणजे लो टू मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. आता हे मिश्रण परतून मला 8 किंवा 10 मिनिटं एवढी लागलेली आहेत लो फ्लेमवरतीच हे मिश्रण परतण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकताय की यातलं जे साखरेचं पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं हे मिश्रण आहे ते घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे मिश्रण आहे ते आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे, म्हणजे हे मिश्रण आहे ते कुठेही लागणार नाही, करपणार नाही. हे जे मिश्रण आपण परततोय ते वडी थापण्यासाठी तयार झालेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका प्लेटमध्ये थोडंसं हे मिश्रण आहे ते साईडला काढून घ्यायचं. तुम्ही पाहिजे असेल तर गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवू शकताय किंवा मग बंद केलीत गॅस तरी सुद्धा जमू शकते. हे मिश्रणाचा गोळा बनतोय का हे चेक करून घ्यायचे. आता जे मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं मिश्रण आहे डिशमध्ये काढून घेतलेलं त्याचा गोळा बनतोय, पण थोडासा हे चिकट आहे. त्याच कारणामुळे मी ते लो फ्लेमवरतीच अगदी 1 मिनिटासाठी हे मिश्रण आहे ते परतून घेतलेलं आहे. आता हे वडी थापण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे की नाही हे कसं समजतं, एक तर आपण तो प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन त्याची गोळी बनते का हे चेक करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे हे मिश्रण आहे ते कढई सोडेल, म्हणजे व्यवस्थित असा त्याचा गोळा बनेल आणि कढईला अजिबातही हे मिश्रण आहे ते चिटकणार नाही. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय की इथे हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे वडी थापण्यासाठी आणि कढईचं मिश्रण आहे ते सुटायला लागलेलं आहे आणि त्याचा एकसारखा असा गोळा सुद्धा तयार होत आहे. चला झटपट आपण ही वडी आहे ती थापून घेऊया. तर वडी थापण्यासाठी मी इथे प्लेट घेतलेली आहे आणि त्याला अगोदरच आपल्याला तूप लावून घ्यायचंय.
त्यानंतर जे मिश्रण आहे ते वेळ वाया न घालवता आपल्याला पटकन हे प्लेटवरती टाकायचं आहे. आणि जशी तुम्हाला आकारामध्ये, जशी तुम्हाला पातळ किंवा मग जाड वडी पाहिजे आहे त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण आहे ते थापून घ्यायचे. पण तुम्हाला जर एकदम खुटखुटीत जर वडी पाहिजे असेल तर थोडंसं हे मिश्रण थापताना जाडच थापा. चला, आता हे मिश्रण आहे ते कडक झालेलं असेल किंवा मग हा पाक आहे तो कडक झालेला असेल तर काय करायचं, तर त्यात 2-3 चमचे एवढं गरम दूध टाकायचं किंवा मग दुधावरची जी साय असते ती टाकायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. जर वडी ताटामध्ये थापल्याच्या नंतर जर कडक झाली असेल तर जे ताट आहे वडी थापलेलं ते पाण्याच्या वाफेवरती ठेवायचं, म्हणजे ही वडी आहे ती लगेच अशी मऊ होते. आणि जर मिश्रण तुमचं जर कोरडं झालं असेल तर त्यामध्ये 1-1.5 चमचा एवढं तूप टाकायचं आणि थोडंसं ओला नारळ खिसून टाकायचा, म्हणजे हे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा चांगलं असं मऊसूत असं तयार होतं. आणि आपण जे खोबरं परतताना तूप टाकलेलं ते 1 चमचाच टाकलेला आणि बाकीचं जे तूप होतं ते मी नंतर पूर्णपणे हे एक सारण आहे ते आपलं कोरडं झालेलं होतं, म्हणजे वडी थापण्यासाठी तयार झालेलं होतं, तेव्हा त्यामध्ये टाकून चांगलं असं तूप टाकून परतून घेतलेलं. या पद्धतीने तुम्ही लास्टला तूप टाकल्याने ही वडी आहे ती एकदम चमक येते वडीला आणि मऊसूत अशी तयार होते. वडीवरती मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, त्याला मस्त अशी थापून घेतलेली आहे. मग वडी आहे ती थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ही वड्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. जे आपण प्रमाण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये ते अगदी एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे तुमची ही वडी आहे ती अजिबात कडक सुद्धा होणार नाही आणि हे मिश्रण आहे ते अजिबात कोरडं सुद्धा होणार नाही. चला, इथे हे वडीचं मिश्रण मी थापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. हे वडीचं टेम्परेचर आहे किंवा मग ही थोडीशी कोमट असताना याच्या आपल्याला वड्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. आता ही वडी कापल्याच्या नंतर आपल्याला वड्या काढण्याची घाई अजिबात करायची नाही. त्याला अर्धा-पाऊण तास पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला हे वडी आहे ती तशीच ठेवायची आहे. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच याच्या वड्या आहेत त्या काढून घ्यायच्या. जर तुम्ही घाई केलीत तर अजिबात ही वड्या आहेत त्या सेट होणार नाहीत आणि वडी आहे ती तुटण्याची सुद्धा शक्यता असते. चला, आता ह्या वड्या आहेत ना किंवा मग ही वडी जी थापलेली त्याला अर्धा-पाऊण तास झालेला आहे. बघूया ह्या वड्या आहेत त्या व्यवस्थित अशा निघतात की नाही त्या. तर मग तुम्ही बघू शकता इथे वडी आहे ती मस्त अशी इथे निघालेली आहे आणि अजिबात ताटाला कुठेही चिटकलेले नाहीये. अगदी नारळी पाक असतो, म्हणजे बाजारात जो नारळी पाक किंवा मग बाजारातली जी नारळाची वडी मिळते ना त्याच पद्धतीने ही वडी आहे ती तयार झालेली आहे. एकदम खुटखुटीत आणि एकदम जिभेवर ठेवताच विरघळणारी मऊसूत अशी ही वडी आहे ती तयार झालेली आहे. चला, मी तुम्हाला एक वडी आहे ना ती तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की ही वडी आहे ती किती मऊसूत आणि एकदम खुटखुटीत अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलंच असाल, एकदम परफेक्ट प्रमाणात ही वडी आहे ती तयार झाली. आता यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते परफेक्ट आहेच, पण त्यामध्ये तरीसुद्धा चुका झाल्या किंवा मग हे जे वडीचं मिश्रण आहे ते कडक झालं किंवा मग वडी थापताना जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स सांगितलेच आहे. तरीही तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की विचारू शकते. चला, या ट्रिकने एकदा ही वडी आहे ती नक्की बनवून बघा, एकदम मऊसूत आणि परफेक्ट अशी बनते. बरं, आता ही एकदा बनवलीत ना की महिनाभर आरामात टिकते. फक्त वडी घेताना पाण्याचा हात लागू नये किंवा मग ओला हात लागू नये याची आपल्याला काळजी घ्यायची. चला, व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर ही वडी आहे ती एकदम खुटखुटीत आणि महिनाभर टिकणारी अगदी 10 मिनिटांमध्ये ही वडी आहे ती तयार करू शकते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला, आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.